नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती फार प्रेम दाखवत आहात, खूप व्हिडिओज बघतात, शेअर करतात, लाईक करतात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। आज मी तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया 2024 बाबत पुष्कळ जणांनी या विषयातील व्हिडिओ बनवण्याबाबत विनंती केलेली होती, तर आज मी तुमच्याकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। यामधील शासन परिपत्रक निर्गमित झाले, तर चला बघून घेऊया काय आहे हे वृत्त, बदल्या कशा आणि केव्हा होणार आहे ते, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। काही शंका असल्यास कमेंट करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या साधारण बदली प्रक्रिया 2024 बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जिल्हा प्रशासन विभाग कोल्हापूर मार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे। सदर शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेकडील संवर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे धोरण ग्रामविकास विभागाच्या 15/5/2014 नुसार निश्चित करण्यात आलेले आहेत। सदर बदल्यांचे वेळापत्रकही निश्चित करून देण्यात आले आहे। सदर वेळापत्रकाप्रमाणे बदल्यांची कार्यवाही करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। त्यानुसार प्रशासकीय तसेच विनंती बदलाची कारवाई 31 मे पर्यंत होणे आवश्यक असल्याचे नमूद झालेले आहे। तसेच प्रशासकीय बदलाची धोरणानुसार कर्मचाऱ्यांची त्या कॅलेंडर वर्षाच्या 31 मे पर्यंत झालेली सलग सेवा विचारात घेऊन किमान 10 वर्षाची सलग सेवा झालेले कर्मचारी जिल्हास्तरीय प्रशासकीय बदलीकरिता पात्र ठरणार आहेत। तर प्रशासकीय बदल्यांची टक्केवारी 10% इतकी निश्चित करण्यात आलेली आहे। यामुळे निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही होण्याकरिता माहिती वेळेत प्राप्त होणे आवश्यक असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या अधीनस्थ सर्व कार्यालयातील एकाच मुख्यालयात सलग 10 वर्षे सेवा झालेले वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांची माहिती पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये प्राधान्यक्रमाने करावयाच्या विनंती बदल्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील 7 मार्च 2019 रोजीच्या पूरक पत्रानुसार शासनाने किमान 5 वर्षाऐवजी किमान 3 वर्षे सलग सेवा असा बदल करण्यात आलेला आहे। ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आणून अट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विनंती अर्ज स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात जिल्हा प्रशासन कोल्हापूर यांच्याकडून 5/14/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता दिलेल्या लिंकवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन क्लिक करा आणि आदेश वाचून घ्या। काही शंका असल्यास कमेंट करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। अर्थात तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, आता परत सांगण्याची गरज नाही। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।